आता नक्कीच सर्वांना आतुरता लागलेली आहे ती पुढच्या सामन्याची. पाणवास 11A वर्सेस पाडवास 11B. तर नक्कीच पुढच्या सामन्यांची अनाउन्समेंट देखील होते आहे आयोजकांकडून. धन्यवाद पप्पू. तर नक्कीच दुसरं षटक घेऊन येतो आहे रंजन. अवघ्या 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन तर ऑन स्ट्राईक पवन पाहायला मिळतो आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. नो बॉल. यावेळेला मात्र फ्री हिटचा नजराणा देखील पाहायला मिळेल. यावेळेला मात्र जागा बनवली चेंडूला मस्तपैकी लॉंग लेगला येतो आहे चौकार. वा जवळीचे राज्यगीताचा दर्जा मिळाला आणि नक्कीच शाळांमध्ये देखील कंपल्सरी हे वाजवलं जातं, गायलं जातं. पुन्हाच एकदा नो बॉल येतो आहे. पुन्हा एकदा फ्री हिटचा नजराणा पाहायला मिळेल. मागच्या वेळेला फ्री हिट मधून चौकार ठोकून घेतला. पुन्हा एकदा नो बॉल येतो आहे. धावसंख्या मात्र आपल्याला 10 पाहायला मिळते आहे. सुंदरशी धावसंख्येला वळण दिलं जात असताना पाहायला मिळते आहे. चांगला कमबॅक मात्र जय बजरंग संघासाठी. आणि या वेळेला इनसाइड एज येतोय. हलका फुलका शॉट. खरं म्हणजे पॉइंट कव्हरमध्ये जागा बनवायला पाहिजे होती, परंतु नक्कीच मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा बांधला. थोडंसं इनसाइड एज झाली. मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि निर्धाव चेंडू फ्री हिटचा आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन येतो आहे. यावेळेला हा पिचचा मारा आहे. नक्की सुंदर चेंडू एकदम आपल्या जवळून गेला आणि खूपच सुरेख अशी गोलंदाजीचा बाईकच्या माध्यमातून एक धाव मात्र येते आहे. डिक्लेअर झोन. धावसंख्या 1 ने वाढते आहे. 1 और 1 11 बोर्डावर पाहायला मिळते. 11 धावा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. गोलंदाज सुरेख असं गोलंदाजीचं नजराणा देतो आहे. अतिरिक्त चेंडू जेव्हा जातो त्याच्या पुढचा चेंडू मात्र सुरेख घेऊन येत असताना यावेळेला देखील सुंदर गोलंदाजीचा नजराणा आलेला आहे. खूपच यावेळेला गुडलेंचा चेंडू सुरेख चेंडू. खूपच कमबॅक किंग म्हणावं लागेल रंजन यांच्याकडून. एक चांगल्या गोलंदाजीचा नजराणा घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. फलंदाज मात्र जोडी कामगिरी करते आहे. चांगल्या पार्टनरशिपसाठी जय बजरंग संघासाठी ओसार संघ आपण बघता आहेत. यावेळेला मात्र शॉटचा चेंडू हुप केला जातो आहे. घेऊन येतो आहे दमदार सिक्सर. कमॉन डीजे वाज जाऊ.
धन्यवाद डीजे. फलंदाजाचं नाव सांगायचं. जय बजरंग. फलंदाज कोण गेला? दर्शन. नक्कीच दर्शन याची खेळी मात्र जबरदस्त आहे. पाहूया दर्शन यावेळेला तो खेळ पुन्हा एकदा दाखवेल का, जो दाखवला वासगावकरांना. यावेळेला मात्र तनाशीकर उपस्थित प्रेक्षक गणांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो पुनश्च एकदा दुपारच्या सत्रामध्ये. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पार्थ. पुन्हा एकदा मागच्या षटकामध्ये 4 धावा दिल्या होत्या, सुंदर गोलंदाजी साकारली होती. यावेळेला मात्र तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो आहे. दर्शन ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. उंच टोला दिला जातो आहे. कमांड डीजे. यस धन्यवाद डीजे. चला पुढचा फलंदाज येतोय आहे संजय. तर नक्कीच खूपच चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्थिरावलेली 18. तिसरं षटक मार्गस्थ. काय पार्थ यांची सुरेख गोलंदाजी. 18 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिली गेलेली आहे. 2 विकेटचं पतन. सुंदर सुंदर आताच आमच्या डीजे मास्टर याने मात्र सुरेख गाणं वाजवलं. वो बुलाती है मगर जाने का नहीं है, फ्लैट की गेंदे आती है छेड़ने का नहीं, नहीं तो विकेट का पतन दिखाई देता है. खूपच चांगली गोलंदाजीचा नजराना मात्र तनाशीकरांसाठी
पार्थ याची काय गोलंदाजी सूर धरते आहे, चांगल्या पद्धतीचा नजराणा देते आहे, आनंद देते आहे समस्त प्रेक्षक गणांना. यावेळेला पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. या सुंदरस कॅच यष्टीरक्षक टिपतोय. नक्कीच वाजतय कसा बँड तनाशी गावाचा, कारण भरला आहे पांडवास 11 प्रीमियर लीगचा सोहळा. नक्कीच तनाशीकरांना आनंद आनंद आणि आनंद मिळताना पाहायला मिळतोय, कारण पार्थची गोलंदाजी 2 षटकं हाताळली, 5 धावा दिल्या आणि टिपले गडी 4-3. नक्कीच सुरेख गोलंदाजीचा नजराणा तणाशीकरांसाठी पेश केला. उत्तम असा हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 18 वर स्थिरावलेली पाहायला मिळते आहे. 1-8 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख गोलंदाजी. यावेळेला मात्र गोलंदाज येतो आहे ओमकार. स्मिथ ऑन स्ट्राईक. तर प्रेम नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक चांगला फलंदाज मात्र डकआउटला येताना पाहायला मिळाले. चांगली त्यांची खेळी आहे, परंतु दुपारचं सत्र आहे, गोलंदाजांना पोषक वातावरण मिळते इकडे. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पहिला चेंडू, सुंदरसा चेंडू हाताळला. गुड लेंथ लाईन कडून सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. साजेसा खेळ मात्र तनाशीकर गोलंदाजीच्या माध्यमातून. तर जय बजरंगला मात्र झुंज द्यावी लागेल. यावेळेला फुलटॉचा चेंडू होता, वाईडचा इशाऱ्याला गेला आहे. एक अतिरिक्त धाव मात्र वाईडच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने वधारेल. धावसंख्या 19. तो बिल्कुल काफी अच्छी तरीके से मैदान रंग अपना दिखा रहा है. बेहतरीन गेंदबाजी आती हुई नजर आ रही है. अगली गेंद ओमकार की. इस वक्त खराब गेंद, फिर एक बार वाइड का इशारा. क्योंकि जहां तक सवाल है गेंदबाजी में वापसी होने का, पार्थ ने एक कान मंत्र तो दिया था, लेकिन वो कान मंत्र अभी तक शायद से उनके दिल और दिमाग तक पहुंचा नहीं है. देखते हैं आएगी वापसी. उठाया है, कैच एंड बॉल की संधि है. यस, कैच पकड़ा गया बहुत ही बेहतरीन तरीके से डक आउट में. कमान डीजे. धन्यवाद डीजे. फिर एक बार बेहतरीन गेंदबाजी, कैच एंड बोल्ड. ओमकार ने लिए एक विकेट. फिर एक बार अच्छा नजारा, बहुत बेहतरीन तरीके से गेंदबाजी साकारते हुए तनाशी. क्या टीम बनाई है, बहुत ही बढ़िया टीम और योगदान बढ़िया दिखाई दे रहा है. यही होना चाहिए टीम ऑफ द स्पिरिट्स. इस वक्त हम देख रहे हैं खूबसूरत खूबसूरत गेंदबाजी का नजारा. तो एक तरफ जय बजरंग उत्सार थोड़े से पिछाड़ी पे है, लेकिन तब्दीली करेंगे. गेंदे अभी तक शेष है, विकेट अभी तक शेष है. अच्छी पारी का नजारा भी आएगा.
यहाँ पे देखिए एक वाइट बोनस से ज्यादा दिया जा रहा है। अगर इसको कंट्रोल करते हैं तो मैं कहूंगा कि खूबसूरत पारी निभाते हुए नजर आ रहा है तनाशी, क्योंकि जब तक आप लंबी ओवर को साकारेंगे तो स्कोर आने वाले गेंदों में परावर्तित किया जाता है, क्योंकि तब तक गेंदबाज थक जाता है। देखा जा रहा है तो अभी तक तो 5 गेंदे इस्तेमाल की, लेकिन अभी तक सिर्फ 2 गेंदे हुई है। बिल्कुल 3 गेंदे वाइड डाली है। यहाँ पे कैच का मौका था, विकेट कीपर की गलती। बाल बाल बचे हुए हैं, बल्लेबाज मौका मिला है। मौके का चौका लगाना पड़ेगा क्योंकि थोड़ी सी पीछे चल रही है जय बजरंग ओसार टीम। स्कोर रुका हुआ है 21-21 ऑन द बोर्ड। इस वक्त खेला है, काफी अच्छा शॉट को तब्दील दिया है, लेकिन फील्डर्स मौजूद है। दूसरी की मांग हो सकती थी, लेट कॉल आया है, लेकिन हाँ ना करते 2 रन पूरे नजर आए। तब्दीली ये जरूरी है, अगर आपके पास हुनर है रनिंग द बिटवीन का साकारना पड़ेगा। दोपहर का समय बहुत ही बुरा चलता है इस मैदान के बीच में, तो हुनर दिखाना पड़ेगा, और जिसके पास हुनर दिखाने की कला है वही साकारेगा इस मैच को। 2 में तब्दीली आई, स्कोर बना है 23-23 ऑन द बोर्ड। नो बॉल, नो बॉल, बिल्कुल फ्री हिट का नजारा होगा। 1 से तब्दीली, 24-24 ऑन द बोर्ड। बिल्कुल बिल्कुल, मैंने कहा था ओमकार आपको वापसी देनी पड़ेगी, क्योंकि लंबा ओवर हो जाता है, लेंथ लाइन बिगड़ती है। जितना आप लेंथ और लाइन को पकड़ेंगे शायद से बड़े शॉट भी दिखाई देंगे, लेकिन इस वक्त यहाँ पे देखिए फिर एक बार मौका है, फ्री हिट का था, रनआउट के लिए कर सकते थे, फ्री हिट का मौका था। बिल्कुल डॉट गेंद आई इस वक्त, लेंथ लाइन को पकड़ा, काफी अच्छी तरीके से वापसी दी गई, बहुत ही बेहतरीन वापसी है गेंदबाज की। और ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुका हुआ है 24 ऑन द बोर्ड, 24 पे। बिल्कुल जय बजरंग ओसार की अगर बात करते हैं, यस अनाउंसमेंटिंग। ह्याच्यानंतर फेकीसाठी यायचं आहे पाणवास ए वर्सेस पाणवास बी। तर नक्कीच पप्पूजी काय म्हणतील, तुम्हाला काय वाटतंय? दुपारचं सत्र आहे, सामना चांगल्या पद्धतीने चालला आहे, तनाशिकरांची गोलंदाजी चालते, काय म्हणतील तुम्ही? खूप सुंदर अशी गोलंदाजी टाकत आहेत ते तणाशीचे आमचे खेळाडू। और नए गेंद लेके आए हैं सर्वेश। क्लीन बोल्ड, अब देखिए खूबसूरत गेंद आई। नक्कीच ढोल कुणाचा वाजताय? तणाशिकरांचाच वाजतोय, कारण प्रत्येक गोलंदाज आणि गोलंदाज सुरेख गोलंदाजी घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे। शेवटचे षटक मात्र सर्वेश याच्यावर दिली जवाबदारी, छोटा कलाकार बड़े कारनामे दिखाते हुए नजर आ रहा है। पहले गेंद में क्या क्लीन बोल्ड करके दिया, बहुत ही बढ़िया गेंद, चकमा पहला तो बल्लेबाज चकमा खा गए, लेकिन बेल्स को उड़ा दिया ठक से, और डकआउट में वापसी दी बल्लेबाज की। नए बल्लेबाज आए हैं, यश उर्फ आदि, देखते हैं क्या करेंगे। यश टीम की यश में कोई योगदान दे पाएंगे अपने, क्योंकि अच्छे अच्छे बल्लेबाजों को डकआउट में भेजा गया है, और थोड़े से लेट शेटर आए हैं। यश काफी अच्छे हुनरता बल्लेबाज है इनके पास भी, लेकिन देखेंगे क्या करते हैं। इस वक्त में स्क्वायर लेग की दिशा में मुड़ा है, गेंद को डिक्लेयर जोन 1 में जाएगी, 2 में, 2 तरफ जाती हुई गेंद, 2 में तब्दीली आएगी। स्कोर 26-26 ऑन द बोर्ड। बहुत ही अच्छी वापसी दी गई है इस शॉट के माध्यम से।
इरादे बुलंद करने पड़ेंगे, क्योंकि जहां तक आप इरादे नहीं बदलते तो सितारे भी नहीं चमकेंगे। दो गेंदे हुई है, दूसरा बॉल पाठवा। हा, चला मागे बसलेले त्या आपले फाईन लेगला बसलेले ते लेग अंपायरच्या बाजूला त्यांना जरा उठवायचं आहे. एकतर त्यांनी बॉल गेल्यावर जरा धावत जायचं आहे बॉल घ्यायला, नाहीतर तिकडे नाही बसायचं आहे. इस बार नो बॉल, 22 2 रन मिलेंगे. नसीब जब रंग लाती है तो कुछ ना कुछ मिलता है. यहाँ पे नो बॉल और 22 भी मिले, 2 बनता है. बढ़ते हुआ स्कोर 28 बने स्कोर बोर्ड पे. चमकना पड़ेगा, थोड़ा सा उजाला देना पड़ेगा. कहीं ना कहीं पे फ्री हिट का नजारा देखते हैं इस वक्त. शफल करके खेलना चाहते थे, हालांकि शॉट की गेंद थी, पॉइंट में अगर टक भी करते थे तो भी 2 आराम से मिलते थे, लेकिन गलती कर बैठे और डॉट गेंद आई है. कहते हैं ना, जो मुस्कुरा रहा है उसे दर्द ने पाला होगा, जो चल रहा है उसके पाँवों में चाला होगा. बिना संघर्ष के इंसान चमक नहीं सकता, जो जलेगा उसी दिए का तो उजाला होगा. लेकिन देखिए, बड़े शॉट को तब्दील करना चाहते थे, पकड़ लिया कैच. कम ऑन डीजे वाज जाओ. के है बहुत ही बेहतरीन तरीके से गेंदबाजी, जिम्मेदारी दी आखिरी ओवर की. हालांकि आखिरी ओवर में 28 ऑन द बोर्ड, 28. इस बार फिर एक बार खेला गया है, मौका है, कैच कैच कैच, क्या क्या कैच पकड़ गए हैं. कम ऑन डीजे वाज जाओ. निकल सकता है, लेकिन दोहरी बार में ट्राई किया है तो 1 2 3 क्या जैसे पकड़े गए, बहुत ही बेहतरीन तरीके से. बैट्समैन महेंद्र, आखिरी गेंद का नजारा रहेगा बिल्कुल खास. फिर एक बार उठाया है, नो मैन प्लेसमेंट लैंडिंग और फील्ड होगा. दूसरी रन का मौका है, तीसरा बनेगा क्या? तीसरी की मांग है, पूरा हो सकता है, जरूर पूरा हो गया. चौथे की भी मांग हो सकती है, लेकिन नहीं, 3 से होंगे संतुष्ट. स्कोर बनेगा 31 31 ऑन द बोर्ड. इनिंग की होती है समाप्त.
पोल टॉस डोंगरीपाडा बी संघाने स्वीकारलेला आहे आणि पाणवास ए संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आमच्या आयोजनाबद्दल बोलायचं आहे. हे बाहेरून आलेले संघ आहेत दोन्ही, तर आयोजन आमचं कसं आहे त्याबद्दल 2 शब्द बोलायचे आहेत. हा हा आज आम्ही खूप लांबून आलेले आहेत, तर चला. इकडे येऊन खूप चांगलं वाटतं. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं चांगलं मैदान आम्हाला इकडे बघायला मिळेल, कारण की मी 1 आठवड्या आधी इकडे आलो होतो, तर इतकं चांगलं मैदान नव्हतं इथे. तर आज बघून खूप चांगलं वाटतंय. बघूया मॅचमध्ये काय होते. थँक्यू आमच्या मंडळाचं अभिनंदन केल्याबद्दल. चला, धावसंख्या 31 झालेली आहे. 32 धावा विजयी लक्ष दिलं. दाच दर्शन आपल्याला पाहायला मिळतो आहे. जय बजरंग. नक्कीच आज सुद्धा मंगळवार आहे आणि बजरंग बलींचा दिवस आहे. नाव घ्या आणि सुरुवात करा. नक्कीच साथ आपल्याला मिळणार आहे, परंतु फलंदाज मात्र आपल्याला रंजन पाहायला मिळतो आहे. एका बाजूला राज पाहायला मिळतो आहे. काय रंजनात्मक कामगिरी करून दाखवतो का? पहिला चेंडू घेऊन येतो पॉवर प्ले. यस, पहिला चेंडू यस हलक्या पद्धतीने टोला जातो आणि खातं उघडलं जात आहे. रणनीती खूप महत्वाची आहे. उद्दिष्ट जरी 32 धावांचं असलं, खडतर रस्ता मात्र पाहायला मिळतो आहे. कारण दुपारचं सत्र आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची ही जी पीच आहे, दुपारच्या सत्रामध्ये गोलंदाजांना एवढी चांगली साथ देते की नक्कीच 40 धावा पार करणं मुश्किल होऊन जातं या मैदानावर. तर हे चित्र मात्र पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने खातं उघडलं जात आहे. राज ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. दर्शन पुन्हा एकदा दर्शन घडविल का? चांगल्या गोलंदाजीचं यावेळेला मात्र टोला दिला जात आहे. जागा बघितली लॉंग लेगला, खुल्ली चौकार घेतला. वाजव रे वा. का सजवला गेलेला दुसऱ्या चेंडूवर राज मात्र राज करतो आहे. यावेळेला सुंदर फटक्याने गोलंदाजावर राज केलं जात आहे. चांगला फटका साकारला. बघितलं, चांगला चेंडू येतोय, फळीवर देखील बसतो आहे. लॉंग लगला रिंगण तोडलं आणि 4 धावा मिळवून घेतल्या. धावसंख्या 5 वर पोहोचून दिली जाते आहे. दर्शन यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राज यांच्यासाठी. यावेळेला मात्र शॉटचा चेंडू लॉंगला हुप 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 येतोय चौकार. कम ऑन डीजे. राकेश चौधरी यांच्याकडून 200 रुपयाचे कॅश प्राइज लागू झालेला आहे राज याच्यासाठी. नक्कीच राज पप्पाकडून आलेले आहे 200 रुपये. नक्कीच गरजेचं आहे.
मुलांचा खेळायला गौरव नाही करायचा, कोणी करायचं, आपल्यालाच करायचं आहे. राकेश यांच्याकडून 200 रुपये कॅश, कारण बॅक टू बॅक 2 चौकार मिळून दिलेले आहेत राज याने. चांगलीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे. पाहूया चौकाराची हॅड्रिक देईल का. दरम्यान धावसंख्या 9 लागलेली आहे बोर्डावर. पुन्हा एकदा जागा निवडली जाते आहे. या वेळेला आउट ऑफ द पार 6. आणि संदेशजी चौधरी यांच्याकडून या षटकाराला 100 रुपये बक्षीस लागू झालाय. पुन्हा एकदा यावेळेला मात्र चुकतोय फटका, टिपला जातो आहे मिड विकेटला जेल. कमांड डीजे वाज. धन्यवाद डीजे. इंसान की सोच अगर तंग हो जाती है तो खूबसूरत जिंदगी भी जंग हो जाती है. राजसाठी आलेले आहेत साईनाथ किणीकडनं 200 रुपये. या राज तब्बल 500 रुपयाची कमाई आपल्याला पाहायला मिळते आहे. तर एका चौकार बाजूला आणि षटकारांसाठी राज यांच्याकडून राज यांना 200 रुपये आलेले आहेत. इस वक्त काफी अच्छा योगदान गेंदबाजी के माध्यम से दर्शन ने कमबैक कर दिया है. ओवर की समाप्ति होगी लेकिन स्कोर थोड़ा सा बहुत ही महंगा ओवर साबित हुआ. 15 रन पूरे कर दिखाए राज ने यहाँ पे. एक अच्छी पारी जिन्होंने 14 रन बनाए, 2 चौके 1 छक्के की सहायता से 4 गेंदों का मुकाबला किया. तो रंजन खेल रहे 1 पे अभी इस वक्त ऑन स्ट्राइक में दिखेंगे. फिर एक बार रंजन साथ मिलेगा साहिल का, तो देखते हैं कि कहां तक जो मुकाम दिया है. अभी तो इंतजार है, देखेंगे होगा क्या आगे आगे. चला थोडीशी घाई करायची आहे. लवकर लवकर गोलंदाज जय बजरंग, चला घ्या पटपट चेंडू हातामध्ये आणि लवकर लवकर साकारा. बहुत ही बढ़िया योगदान दिया जा रहा है बल्लेबाजों के माध्यम से. तनाशी फिर एक बार फॉर्म में आती हुई. बिल्कुल खचाखच भरा हुआ मैदान है, तनाशी कर आनंद ले रहे हैं. राज ने दिल जीत लिया, पार्थ ने दिल जीत लिया, सर्वेश ने दिल जीत लिया. क्या पारी निभाई है. पहले तो गेंदबाज सर्वेश और पार्थ ने खूबसूरत गेंदबाजी दिखाई और बल्लेबाजी में राज ने खूबसूरत शॉट, 2 चौके 1 छक्के की सहायता से दिल जीत लिया है यहाँ पे इस वक्त मैदान में. तो जय बजरंग इस वक्त दूसरी ओवर लेके आए हैं. गेंदबाज नाव का है ईशान. इस वक्त हल्के से खेला ग्राउंड रूट से, मैदान को गुदगुदी करती हुई लॉन्ग ऑफ की ओर में गेंद आई. 1 से तब्दीली स्ट्राइक को रोटेट किया गया है. बिल्कुल रंजन इक्का देते हुए स्कोर में तब्दीली आई है. स्कोर बना है 16. यहाँ पे देखिए इस वक्त में मिड विकेट की दिशा में आते ही दूसरे का कॉल है. दौड़ना पड़ेगा तेजी से, नहीं तो खतरा हो सकता है. रफ्तार बढ़ा दी, रफ्तार के साथ में भागे, गेंद आने के पहले क्रीज में पहुंचे, 2 रनों का इजाफा लिया बेहतरीन तरीके से. तब्दीली स्कोर बना 18. बिल्कुल बिल्कुल करीब तो लाया गया है लेकिन वापसी करनी पड़ेगी जय बजरंग को. इस वक्त शॉट पे शॉट खेले जा रहे हैं. लॉन्ग ऑन की दिशा में खेला गया, 1 रन मिलेगा यहाँ पे. बहुत ही बढ़िया तरीके से बल्लेबाजी साकारते हुए तनाशी. बिल्कुल जय बजरंग गोसार को अभी तक थोड़ा सा इंतजार करना पड़ेगा. अच्छे गेंदबाज का, अच्छे विकेट का. जब तक 2-3 विकेट नहीं आती वापसी लेना थोड़ा सा मुश्किल हो सकता है. लेकिन इस वक्त खूबसूरत तरीके से इस वक्त बैकफुट पे आके खेलना चाहते थे, हल्का सा कट देना चाहते थे लेकिन बिल्कुल सामना ही हुआ नहीं.
और सीधे गेंद विकेट कीपर के दस्तानों में कैद हो चुकी। डॉट गेंद। अगली गेंद फिर एक बार। इस वक्त खेलना चाहते थे आप, खुद सफल हो चुके, गेंद आने के पहले ही सफल हो गए। शॉट तब्दील देना चाहते थे, निगेटिव गेंदबाजी। इस वक्त वापसी करके दे रहे हैं गेंदबाज ईशांत। गेंदबाज हमें दिखाई दे रहे हैं। लास्ट टू गो। यहाँ पे देखिए उठाया है गेंद को, लेकिन जजमेंट कर पाएंगे? बिल्कुल नहीं। सूरज की किरणें तेज आई आंखों पे, देखना मुश्किल। और एक में तब्दीली आई, ओव्हर की समाप्ती ना? यस, ओव्हर की समाप्ती। स्कोर बना 2-0 20. 20 धावा बोर्डावर लागलेले पाहायला मिळत आहेत. चांगल्या पद्धतीचा आपल्याला खेळ मात्र तनाशी संगतीत असताना एक गडी बाद राजच्या रूपाने मात्र मिळालाय झटका दर्शन याच्या षटकामध्ये. परंतु काय समाचार घेतला पॉवर प्लेचा, नक्कीच ईशान्य मात्र पुन्हा एकदा कमबॅक करून दिलं. दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आणि रोखून धरलाय 20 धावांवर 2 षटकच्या माध्यमातून. आता मात्र 12 धावांची अजून सुद्धा शेष गरज आहे. तर 18 चेंडू 12 धावा असं समीकरण आहे. आणि हे समीकरण कसं पार केलं जाईल, काय रोखलं जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून? तनिष गेंदबाजी के लिए है तैयार. देखते हैं गेंदबाजी राउंड द विकेट से. 12 की दरकार अभी भी शेष है. यहाँ पे देखिए आउट स्विंग दिया है, वाइड का इशारा आएगा अंपायर की ओर से. अभी भी 11 की दरकार शेष है. लेंथ लाइन को पकड़ना पड़ेगा. अगर आप लेफ्ट हैंड राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं तो बिल्कुल आउट स्विंग आपके पास अच्छी है, लेकिन बल्लेबाजों को बीट अगर करते हैं तो हो सकता है कि आप वापसी ले सकते हैं, रोमांच भी दिखा सकते हैं. एक अच्छी गेंदबाजी साकारना जरूरी है जय बजरंग के लिए. यहाँ पे देखिए फुल टॉस की गेंद आई, ग्राउंड रूट से खेला गया है. मिड विकेट की तरफ में एक का इजाफा होगा तो जरूर 1 रन बनता हुआ. इस वक्त तब्दीली आई है स्कोर में. 2-2 22 22 रन बने हैं. बहुत ही बेहतरीन तरीके से आगे कुछ करते हुए 10 की जरूरत है. 10 का दम दिखाना है, जरूरत को पूरा करना है अगर जीत बनानी है. फिर एक बार ग्राउंड रूट से खेला गया है. देखिए दोनों कदमों को नजदीक लाया, हाथों से फील्ड नहीं लेकिन कदमों में फील्ड किया गया, रोका गया. 1 से संतुष्ट होना पड़ेगा. अभी भी 9 की दरकार है. बिल्कुल तनिष्क की गेंदबाजी काफी अच्छा हुनर दिखा रहे हैं. एक तब्दीली होती है, बड़े शॉट से दूर रखा जाएगा बल्लेबाजों को. यहाँ पे इस वक्त में खराब गेंद आई, फिर एक बार वाइट. बहुत काफी अच्छी पकड़ तनाशी की टीम ने पकड़ के पहले तो गेंदबाजी में बहुत ही अच्छा हुनर दिया. अच्छे अच्छे बल्लेबाज, हालांकि जय बजरंग टीम इनके पास भी अच्छे अच्छे बल्लेबाज है, लेकिन हुनर दिखाया पार्थ ने पहले ही ओवर में. फिर निजी अपने दूसरे ओवर में जो करिश्मा दिखाया वो भी बढ़िया रहा. और फिर एक बार सर्वेश की गेंदबाजी ने बहुत ही बढ़िया हुनर दिखाया, क्योंकि जब ये आखिरी ओवर रहता है थोड़ा सा फास्ट स्कोर होता है, लेकिन उन्होंने अपना हुनर दिखा दिया. इस वक्त में देखिए अच्छे से शॉट को तब्दील किया मिड ऑन की तरफ में. एक में तब्दीली होगी स्कोर में, तो स्कोर बना है 25. अभी 7 की दरकार शेष है. 25 ऑन द बोर्ड. 7 रनों की और भी जरूरत है इस ओवर की. गेंदे 4 गेंदे हो चुकी है, आने वाली गेंदे 2 शेष है. 7 की दरकार शेष है. ये देखिए ये बहुत ही गेंद अच्छी रही है. इस तरीके से इस लाइन से अगर आप गेंदबाजी करते हैं तो रोका जा सकता है बल्लेबाजों को. जरूरत है, जरूरतों को साकारना पड़ेगा, एक हिम्मत लानी पड़ेगी, वो हौसला लाना पड़ेगा. गेंदों के लिए उंगलियों को तैयार करना पड़ेगा बेहतरीन गेंद के लिए.
यहाँ पे देखिए खूबसूरत गेंद आई थी, नजारा दिया, हल्के से कट लिया है, स्क्वायर लेग में गेंद जाती हुई 2 में तब्दील किया है। फिर एक बार बहुत ही बढ़िया तरीके से, बहुत ही बढ़िया नजारा है। ओवर की समाप्ति, तो स्कोर बना है 27-5 की दरकार शेष है। चलते हैं डीजे मास्टर के पास। कम ऑन डीजे, वाजव। मांडगे सर, MSEB बोर्ड यांच्याकडून बोईसरवरून आपल्याला सर आलेले आहेत, तर सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सर, या व्यासपीठावर विराजमान व्हा। पांडवा 11 प्रीमियर लीग आपण बघताय 2025 आणि नक्कीच मांडगे सरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेन आयोजक कमिटीला की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। चला वळूया, आता मात्र 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे। तर स्मित गोलंदाज, खराब चेंडू पुन्हा एकदा येतो आहे नजरेला, वाईडचा इशारा। 4 धावा आता मात्र गरजेच्या आहेत। या पुढचा सामना मात्र पांडवाज अँड पांडवाज पाहायला मिळतील आपल्याला। पांडवाज ए अँड पांडवाज बी यांच्यामध्ये सामना पुढचा खेळला जाईल। मात्र कोण सरशी करेल, ए की बी, नवी पिढी की जुनी पिढी, यांच्यात चुरस मात्र पाहायला मिळेल आपल्याला। याचा दरम्यान साहेबांचं स्वागत केलं गेलेलं आहे। आता मात्र 4 धावांची गरज आहे। या यॉर्करच्या आधीच फुल टॉस करून घेतला, खेळला कव्हरला आणि क्षेत्ररक्षक होईल तोपर्यंत चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे। तर नक्कीच सरांचं स्वागत। वाजाव धन्यवाद डीजे। तर नक्कीच राज यांना बक्षीस दिलं जाईल। तिकडे तिकडे टॉस का बॉस कडे जा। साईनाथ किणी, भावेश आणि संदेश चौधरी यांच्याकडून आलेलं बक्षीस आपल्याला प्रदान केलं जाते आहे राज याला।